या शेवग्याच्या भाजीसाठी खूप सारे वाटण लागेल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर आत्ताच थांबा. कारण कोणतंही वाटण न करता सुद्धा मस्त चमचमीत अशी शेवग्याची भाजी आपण बनवलेली आहे. नेहमीची तीच शेवग्याची भाजी खाऊन कंटाळला असाल ना, तर आज थोडीशी वेगळी चव तुम्हाला चाखायला मिळणार आहे. घाईच्या वेळेस पटकन बनणारा, कमी साहित्यात भरपूर वेळ वाचवणारे अशी शेवग्याची भाजी कशी बनवायची ना, तेच पाहतोय. तर यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. आवडीप्रमाणे तेल तुम्ही घेऊ शकता. यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं चांगलं फुललं गेलं की मग मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला. कांद्यासोबतच 1 चमचाभर आलं लसणाची पेस्टसुद्धा घातली, म्हणजे तीसुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित परतली जाईल, कच्चेपणा निघून जाईल. दोन्ही साहित्य व्यवस्थित आपल्याला मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. साधारण कांदा ना चांगला मऊसूत व्हायला हवा. यासाठी 2-3 मिनिटं जातील. आता कांदा एकदा चांगला अशा रंगावरती आला, ट्रान्सपरंट झाला, मऊ झाला, की मग यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. बारीक चिरून घातली कढीपत्त्याची पानं तर अजिबात काढली जाणार नाहीत. अशीच घातली तरीसुद्धा चालणार आहे. यासोबतच 2 लहान आकाराचे टोमॅटो मी बारीक चिरून घातले. फक्त मिसळून घेतले, फार असं परतायची गरज नाही. आता काही नाही, अगदी बेसिक मसाले आपण घातलेले आहेत. पाव चमचा हळद घातलेली आहे, धनेपूड घातली 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा आणि आपला रेग्युलर साठवणीचा मसाला असतो ना, तोच इथे मी घातलेला आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण ठेवू शकता. सगळे मसाले या सगळ्या फोडणीमध्ये, साहित्यामध्ये मिक्स करून घेतलं. आता एक छोटी वाटी भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथे मी घेतलेला आहे. साधारण 2-3 चमचे असा अंदाज तुम्ही पकडू शकता. भाजीपुरतीचं लागणारं चवीचं मीठसुद्धा मी आत्ताच यामध्ये घातलं. आता जेव्हा मी परतेल ना, त्यावेळेस काय होणार की हे सगळं साहित्य खाली कढईला चिकटू शकतं किंवा करपूसुद्धा शकतं. म्हणूनच हे करपायला नको आणि छान व्यवस्थित सगळी जी फोडणी आहे, मसाला जो आहे तो परतायला हवा, म्हणून पाव वाटी भरून यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर सगळं साहित्य चांगलं मिसळून घ्यायचं आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अधूनमधून चेक करत राहा. खाली करपू नये, लागू नये म्हणून मग अधूनमधून चेक करत राहायचं. झाकण ठेवून वाफ काढली ना छान, की मग बघा मस्त यावरती तर्री येते, तेलसुद्धा सुटतं वरती आणि छान असा आपला मसाला चटपटीत तयार होतो. तयार केलेल्या या मसाल्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही भाजी बनवू शकता बरं का. आज मी शेवग्याची भाजी बनवते. मस्त तेल सुटलेलं आहे. मध्ये फक्त 1दा-2दा मी हे मिसळून घेतलं होतं आणि आता पुन्हा एकदा छान मिसळून घेतलं. शेवग्याच्या शेंगा छान यावरच्या जे शिरा आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत. एकसारख्या कटसुद्धा करून घेतल्या. यासोबतच अगदी पाव वाटी भरून मी तूर डाळ ना आधीच भिजत घातली होती, जेव्हा भाजी बनवायला घेतली त्यावेळेस. खूप आधी भिजवून ठेवायची नाही, हलकीशी कच्ची दाताखाली आली की छान लागते. जरी मऊसूत शिजले ना तरीसुद्धा ते छानच लागणार आहे. सगळं साहित्य साधारण 1 मिनिटभरासाठी चांगलं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. आता रस्सा किती ठेवायचा हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे. मी हे भाकरीसोबत खाणार आहे, सोबत चपातीसुद्धा आहे, तर दोघांनासुद्धा चालेल असं लपतपीत असं मी रस्सा ठेवणार आहे. यामुळे जास्त पाणी घातलं नाही, साधारण 1-1.5 ग्लासभर पाणी घातलं. आता व्यवस्थित सगळं मिसळून घेतलं. मीठ आपण आधीच घातलं होतं. आता फक्त झाकण ठेवूयात आणि साधारण ही शेंग शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर साधारण 15-1 मिनिटामध्ये शेवग्याची शेंग छान शिजली जाते. हवं तर हे सगळं तुम्ही कुकरला करू शकता. शेवग्याची शेंग एका शिट्टीमध्ये शिजली जाते. फार वेळसुद्धा लागत नाही. मस्त चमचमीत अशी शेवग्याची शेंग इथे तयार झालेली आहे. मसालासुद्धा खूप भारी कमालीचा टेस्टी लागतो. नक्की ट्राय करून पहा. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत तर अप्रतिम लागतो. म्हणजे घाईच्या वेळेस शेवग्याची शेंग जर तुम्हाला बनवायची असेल ना, तर पटकन तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकाल, इतकी सोपी आहे. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही आजची रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.